काही काही बायका असं असतं की रात्री काहीतरी उरलं, थोडस सकाळी त्याचाच नाश्ता बनवला, नाहीतरी आता वाया जातं, एवढं महाग आहे, त्या कसं टाकून द्यायचं, खाल्लं म्हणजे अलीकडे बायकांच्या पोटात खूप असं शिळं जातं. तर शिळं खाणं कितपत योग्य आहे? हा, आता हे बघा की नॉर्मली आयुर्वेद हे सांगतं की तुम्ही जेव्हा भाज्या किंवा फळं हे तुमच्या झाडांपासून तोडतात तेव्हापासून तुमचे हे पोषक तत्व हे कमी कमी व्हायला लागतात. आणि आता शहरामध्ये जेव्हा भाजीपाला किंवा फ्रुट्स येतात त्याची शेल्फ लाईफ म्हणजे ते बाजारामध्ये येणे आणि बाजारामधून येऊन आपल्यापर्यंत येण्यामध्ये बरेचसे दिवस गेलेले असतात. तर ऑलरेडी बऱ्यापैकी पोषक तत्व हे गेलेले असतात. तुम्ही जे ते पोषक तत्व गेल्यामुळे तुम्ही रात्रीचं सकाळी खाता, हे काय होतं की त्याच्यामध्ये पोषक तत्व हे तुम्हाला काही मिळणार नाही. तुम्ही ॲज अ जेवण पोट भरण्यासाठी म्हणून खाताय तर तो प्रकार ठीक आहे, पण तुम्हाला जे पोषक तत्व शरीराला मिळायला पाहिजे ते मिळत नाही. ओके, खाल्लंच नाही पाहिजे. खाल्लं नाही पाहिजे. Yes. हे तर झालं भाज्यांशी रिलेटेड. तर फळं कोणती खावी किंवा कशा प्रकारे खावी, बेस्ट वे काय आहे फ्रुट्स खायचं, किंवा कोणते कोणते फ्रुट्स खाल्ले पाहिजेत? की मीथ आहे, असं मीथ आहे की नाही माहित नाही मला, पण आंबा खाल्ल्यानंतर जाड होतं वगैरे, काय काय मिथ्स आहेत तुम्हाला असे आले असतील भरपूर अनुभव, की मी आंबा खाऊ का, जाड होईन का, किंवा हे फ्रूट खाल्ल्यानंतर बारीक होतं का? राईट. काय आहे की आजकाल आपण सोशल मीडियावरती बऱ्याच गोष्टी अवेलेबल असल्यामुळे ते कंटेंट कसं येतं की काही पार्ट्समध्ये येतं. त्यामुळे आपण काय करतो की ते पर्टिक्युलर पार्ट घेऊनच त्या गोष्टीला अवॉइड करण्याचा प्रयत्न करतो. आता हे कधी लक्षात ठेवायचं की प्रकृती जी आहे त्या त्या भागांसाठी त्या त्या गोष्टी बनवते. आता मी जसं बोललं की लोकल आणि सीझनल. लोकल म्हणजे आपल्या आजूबाजूच्या एरियामध्ये जे भेटतं फ्रुट्स. आता तुम्ही बघाल की आवाकाडो हे जे फ्रूट आहे ते नक्की न्यूट्रिएंट्सने खूप भरपूर आहे, पोषक तत्व भरपूर आहेत ते, पण ते फ्रूट जे आहे ते आपल्या भागामधलं नाही. तर त्याचा फरक कुठे पडतो की ते फ्रूट आपल्यापर्यंत येईपर्यंत बरीचशी शेल्फ लाईफ ही गेलेली असते, त्याच्यातले पोषक तत्व कमी होत जातात. आणि पचनासाठी आपली जी पचन संस्था असते ही तुमच्या लोकल गोष्टींसाठी ॲडजस्ट झालेली असते. तुमच्या ज्या गट बॅक्टेरिया असतात आहे ना, तुमच्या पोटामध्ये बॅक्टेरिया असतात जे तुम्हाला हेल्प करतात पचनासाठी, आणि ते बॅक्टेरिया जे आहेत ते तुमच्या एरियानुसार बनलेले असतात. तर त्यामुळे जे लोकल फूड मिळतं, फ्रूट्स मिळतात ते आपण खाल्ले पाहिजे, आणि खास करून त्या ज्या सीझनमध्ये मिळतात त्याच सीझन्समध्ये. फॉर एक्झाम्पल आजकाल तुम्ही पाहिलं तर कलिंगड हे प्रत्येक सीझनमध्ये, पण ऍक्च्युअल सीझन कलिंगडांचा हा उन्हाळा. मग त्यामुळे तुम्ही उन्हाळ्यातच खाल्लं पाहिजे है ना. आणि फ्रूट्स खाताना आपण ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे की नॉर्मली सायंकाळी आणि रात्री हे फ्रूट्स अवॉइड केले पाहिजे. ओके. कशामुळे की आपण जेव्हा संध्याकाळी जेवण करतो तर आपली ही जी पचन संस्था आहे थोडी स्लो होते जशी जशी संध्याकाळ येते. त्यामुळे म्हणतात की सूर्यास्ताच्या अगोदर तुम्ही जेवण केलं पाहिजे ना. तर हे, आणि खास करून ज्या लोकांना वजन कमी करायचंय किंवा काही ऍसिडिटीच्या इश्यूज आहेत, तर अशा लोकांनी काय केलं पाहिजे की जे फ्रूट्स असतात हे तुम्ही नॉर्मली जेवण झाल्यानंतर घ्या. फॉर एक्झाम्पल ब्रेकफास्ट झाल्यानंतर घ्या किंवा दुपारी जेवल्यानंतर घ्या, रात्रीचं अवॉइड करा. तर यामुळे काय होईल की तुम्हाला जेणेकरून त्या फ्रूट्सचा फायदाही होईल आणि हे जेवण जे गोष्टी जायला पाहिजे व्यवस्थित, पचन पण व्यवस्थित होण्यासाठी हेल्प होईल. आणि मिथ्स आहेत भरपूर सारे, की जसे की ऍपलचं आता अलीकडे साल काढून खायची खूप क्रेज आली आहे. तर साल ऍक्च्युली चांगली असते असं म्हणतात, पण आजकाल मध्ये त्याला वॅक्स लावलंय, साल काढूनच खाल्ली पाहिजे, हे काय आहे? राईट. आता ऍक्च्युली तुम्ही जे बोललात तर साल जी असते, कुठल्याही प्रकारचं जे कव्हर असतं, तुम्ही भाज्यांमध्ये घ्या, फळांमध्ये घ्या, हे कव्हरमध्ये फायबर हे असतं, कारण ते फायबर त्यांना प्रोटेक्ट करत असतं, आणि तेच फायबर आपल्या पचनालाही प्रोटेक्ट करत असतं. की फायबर काय करतं, तुमची डायजेशन ही स्लो करतं, ज्यामुळे शरीराला हळूहळू हळू तुम्हाला ज्या पोषक तत्व जिथे मिळायला हवे ते मिळत असतात. आता साल काढली नाही पाहिजे हे बरोबर आहे, पण तुम्ही जे म्हटलात तर वॅक्स हा प्रकार आजकाल फळांमध्ये भरपूर झालेला आहे. मग ते वॅक्स जे आहे ते
तुमच्या फायबरपेक्षा जास्त हानिकारक होतं. मग तुम्ही काय करू शकता, आजकाल काही मेथड्स आहेत की ज्यामुळे तुम्हाला फळं ही धुता येतात. पण ही थोडीशी कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे, पण तुम्ही हे करू शकता है ना. फॉर एक्झाम्पल व्हिनेगरनं धुतल्या जातात फळं, भाज्या, ज्यामुळे पेस्टिसाइड्स, वॅक्स हे काढल्या जाऊ शकतात. आजकाल बरेच प्रोडक्ट्स निघाले की जेणेकरून तुम्ही जैविक प्रोडक्ट्स निघालेत ज्यामुळे तुम्हाला भाज्या किंवा फ्रुट्स हे धुण्यासाठी मदत मिळू शकते. आणि आजकाल नाही का केमिकलमध्ये आता केळी कच्ची आणतात आणि केमिकलमध्ये बुडवली बस लगेच पिकलेली, ते ओळखता येतं का आपल्याला? म्हणजे असं काही ओळखू शकतो का आपण ते? ते ओळखता येतं, पण इन जनरल ते कठीण प्रकार आहे. ते काय आहे की जेव्हा तुम्ही केळी आणता तर नॉर्मल केळी जी आहे तुम्ही पाहाल तर त्याचे जे वरचे साल्ट असतात त्याच्यावरती हळूहळू तुम्हाला ते ब्लॅक डॉट्स हळूहळू दिसत असतात. पण तुम्ही ही जी केळी पाहता तर ही सलग खूप पिवळी असतात आणि ती खूपच हळू प्रकारामध्ये ते डॉट्स येतात आणि त्याची शेल्फ लाईफ ही वाढलेली असते थोडीशी. तर इन जनरल तुम्हाला लोकली जिथून मिळत असतील बनाना तर ते बेस्ट राहील आणण्यासाठी. आणि त्यातल्या त्यात आपण जी खूप मोठे मोठे जी केळी असते तो प्रकार नॉर्मली आपल्या भागात तरी बनत नाही. हां, थोडं साऊथमध्ये गेलात तर तुम्ही तो मोठी मोठी केळी केरळसारख्या ह्याच्यामध्ये मिळते, पण आपल्या एरियामध्ये तशी केळी नसते. आणि आपल्या एरियामध्ये जी छोटी केळी असते है ना, तर ती केळी ही प्रकार हा चांगला आहे. मग ते केळी खाल्ल्यानंतर आपल्याला मिळतं का पोषण वगैरे? असं काही नाही की कमी मिळतात ना? मिळतात, पण काय की जर तुम्ही समजा त्या केमिकलमध्ये बुडून जे काढलेले असतात तर त्याच्यामध्ये पोषक तत्व हे मिळतात खरे, पण जी रासायनिक गोष्टी आपल्या शरीरात जातात त्यामुळे आपल्या शरीरामध्ये ऑक्सिडेशन भरपूर होतं. आणि ऑक्सिडेशन हा प्रकार आहे त्यामुळे लाईफस्टाईल डिसिजेस हे बऱ्याच प्रकारे वाढल्या जातात. लाईफस्टाईल डिसिजेस म्हणजे कुठली? कॅन्सर आली, त्याबरोबर डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर, तर ह्या सर्व गोष्टी ट्रिगर होतात. हे नॉनव्हेज खाणं किती योग्य आहे? खूप जण म्हणतात की नॉनव्हेज खावा, प्रोटीन मिळतं, काहीतरी आपल्याला लागलं, स्टिचेस पडले प्रेग्नेंट डिलिव्हरी नंतर, नॉनव्हेज खावा, लवकर भरून येतात. तर किती योग्य नॉनव्हेज खाणं योग्य आहे की अयोग्य आहे? आता महत्त्वाचं म्हणजे काय की नॉनव्हेज खाणं योग्य आहे की नाही हे प्रत्येक व्यक्तीवरती अवलंबून असतं. आजकाल काही लोकांना बरीचशी लोक नॉनव्हेज खातात पण त्यांना त्याप्रमाणे पचन हे होत नाही. काही लोकांना फूड इन्सेन्सिटिव्हिटी असते की आपल्याला जे आपण खातो ते पचनासाठी ते योग्य नसतं. आजकाल सायन्स एवढा ॲडव्हान्स झालं की तुम्हाला फूड सेन्सिटिव्हिटी टेस्ट पण मिळते की काय गोष्टीची तुम्हाला ॲलर्जी आहे, काय गोष्टी तुमच्या शरीर हे पचूच शकत नाही. तर अशा प्रकारामध्ये गोष्टी व्हायला नाही पाहिजे. आता दुसरा भाग आला की जर तुमचं जे नॉनव्हेज आहे हे जर कुठल्याही प्रकारचं हार्मोनल इंजेक्शन न देता जर तुमच्या घरापर्यंत येत असेल तर डेफिनेटली छान आहे. आणि तुम्हाला ते जर पचन होत असेल तर ते छान आहे. आता ऑफकोर्स नॉनव्हेजमध्ये प्रोटीन हे मिळतं व्हेज प्रकारामध्ये कमी. म्हणजे जर समजा तुम्ही फॉर एक्झाम्पल पनीर खात असाल है ना, जर पनीरमध्ये तुम्हाला जर 10 ग्राम पनीर खाल्लं तर एक जवळपास 4 ते 5 ग्राम तुम्हाला प्रोटीन मिळतं. तेच तुम्ही जर प्रोटीन नॉनव्हेजमधनं घेतलं तर तुम्हाला थोडं जास्त मिळतं. तर हे नक्की नॉनव्हेज खाणं छान आहे, पण आपल्या भारतीय प्रकारामध्ये काय की नॉनव्हेज आपण खूप तेलकट बनवतो आणि यामुळे काय की तुम्हाला नॉनव्हेजचा फायदा होण्याऐवजी थोडंसं नुकसान जास्त होतं. कारण तेलकट जेव्हा जास्त बनतं तर तुम्हाला कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड हे प्रकार जास्त वाढायला लागतात, ज्यामुळे तुम्हाला ब्लॉकेजेस जे निर्माण होतात तर तो प्रकार वाढला जातो. तर तुम्ही जर नॉर्मली आपण जे नॉनव्हेज उकडून खातो तर तसं खात असाल नक्कीच बेनिफिशियल आहे. त्याचं सूप प्या, नक्कीच बेनिफिशियल आहे. त्यामध्येही नॉनव्हेज हे वेगवेगळ्या प्रकारे आहेत. तुम्ही त्यात मासे पण नक्की ॲड करू शकता. माशांमध्ये तुम्हाला गुड फॅट्स मिळतात जसं ओमेगा 3, ज्याच्यामुळे तुम्हाला छान प्रकारे तुमची स्किन पण छान राहील, तुमचा मेंदू छान राहील, तुमचा हार्ट छान राहील. ओमेगा 3चे भरपूर फायदे आहेत. तर मासे तुम्ही खाल नक्कीच
त्याचा फायदा. पण एवढंच की मासे तुम्ही जास्त डीप फ्राय करू नका, जास्त तेलात काढू नका. तर हा प्रकार आहे. तर तुम्ही म्हणला की हे जास्त हाय प्रोटीन आहे मिळतं आपल्याला नॉनव्हेज मधून. जे व्हेजिटेरियन्स आहे त्यांना अल्टरनेटिव्ह कोणते आहेत का पदार्थ की जे हाय प्रोटीन आहेत? नक्कीच नक्कीच. तर त्यामध्ये तुम्ही काय करू शकता, एक तर एक पनीर येतं है ना. पनीर या प्रकारामध्ये डेफिनेटली तुम्हाला चांगलं प्रोटीन मिळतं. त्याबरोबर तुम्ही आपल्या प्रकारे सर्व प्रकारच्या डाळी ज्या आहेत त्याच्यामध्ये प्रोटीन येतं. त्याबरोबर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या भाज्या आहेत त्यामध्येही काही प्रोटीन मिळतं. त्याबरोबर सत्तू है ना, जो एक नॉर्थमध्ये मिळतो प्रकार है ना, त्याच्यामध्ये खूप हाय कंटेंट राहतं. सत्तू हा आपल्या चण्यापासून बनवलेला जातो है ना. तर चण्याचं एक पावडर फॉर्ममध्ये मिळतं आपल्याला. तर ते सत्तू चणे पावडर म्हणजे हरभरे है ना. तर त्या हरभऱ्यामधनं जे पावडर सत्तू जो प्रकार मिळतो तर तो त्यामधनंही प्रोटीन चांगल्यारीत्या आपल्याला मिळतं. तर जेव्हा आजकाल हा प्रकार झाला आहे, जे पोल्ट्री फार्म्स जे आहेत आजकाल, इवन जे मीठ मिळतं आपल्याला, शेळी मेंढी यांचे पण फार्म्स झालेले आहेत. तर इथे काय होतं की बऱ्याच वेळेस त्यांची ग्रोथ लवकर होण्यासाठी इस्ट्रोजन नावाचा एक हार्मोन असतो, ज्याच्यामुळे ग्रोथ ही खूप फास्ट होते. नॉर्मली एक चिकन 6 महिने लागतात मोठं होण्यासाठी, पण ते 2 महिन्यामध्ये मोठं होतं जेव्हा आपण इस्ट्रोजन देतो. तोच प्रकार आहे शेळी मेंढी याच्यामध्ये. आता हा प्रकार आपल्याला जाणून घेता येत नाही. तुम्ही जर शॉपमध्ये गेलात आणि ते आणण्याचा प्रयत्न केला तर याच्यामध्ये हे आहे, इस्ट्रोजन आहे आणि नाही, हे प्रकार सांगता येत नाही. खास करून स्त्रियांमध्ये जर आपण अशा प्रकारचं मीठ खाल्लं तर हार्मोनल इम्बॅलन्स हे खूप प्रकारे मोठ्या प्रमाणात होतं. आणि हे हार्मोनल इम्बॅलन्स झालं की मग पुढे चालून बरेच प्रकार प्रॉब्लेम होतात. PCOS, PCOD, ओबेसिटी. तर ह्या प्रकारामध्ये भरपूर मोठा प्रॉब्लेम स्टार्ट होतो. मी म्हणेल की जर तुम्ही शुअर असाल की हे जे समजा तुम्ही चिकन खाताय किंवा मटन खाताय तर हे या प्रकारामध्ये वापरले नाहीत, इस्ट्रोजन हार्मोन इंजेक्शन्स वापरले नाहीत तर नक्की खा. अदरवाईज अवॉइड केलेलं छान आहे. कारण काय, पुढे चालून खूप कालांतराने याचे परिणाम हे वाईट होतात. जर तुम्हाला ऑथेंटिकेटेड मिळत असेल गो हेड, अदरवाईज अवॉइड केलं. इवन तुम्ही अंडे जरी खाल तर अंड्यामध्येही तेच येतं. मी विचारणारच होते आता अंड्याचं काय आहे. नॉर्मली हे आपल्याला तुम्ही शॉपमध्ये जातात जी अंडी घेता तर ही अंडी शेवटी पोल्ट्री फॉर्ममध्ये, हे बॉयलर जे चिकन्स असतात त्यांचीच अंडी बनलेली असतात. ऑफकोर्स जे बॉयलर चिकन खातात तेच अंड्यामध्ये येणार आहे. तर तोच प्रकार आहे. जर तुम्हाला गावरान अंडी मिळत असतील जेही कमी प्रमाणात जी आपल्या गावाकडे असतात तर ती जर तुम्ही खाऊ शकाल तर नक्की हरकत नाही. अंड व्हेज आहे की नॉनव्हेज वरती खूप हे आहे, तर तुम्हाला काय वाटतं की व्हेज आहे नॉनव्हेज आहे की तुम्ही काही बोलणंच पसंत नाही करणार? नाही, आय मीन सायंटिफिक भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर अंड व्हेज कधीपर्यंत, जोपर्यंत त्याच्यामध्ये आतमध्ये एम्ब्रिओ फॉर्म व्हायला सुरुवात होत नाही तोपर्यंत त्याला तुम्ही नॉनव्हेज नाही असं म्हणू शकता. कारण तिथे जीव निर्माण होत नाही है ना. आपण लहानपणी पाहिलं असेल की आपण अंडी आणली की पाण्यामध्ये टाकायचं आणि जी अंडी फॉर एक्झाम्पल वर राहतात है ना, वर नाही खाली जी जातात अंडी, तर नॉर्मली त्याच्यामध्ये हे एम्ब्रिओ म्हणजे एक जीव बनायला सुरुवात होते. मग ती जर अंडी खाल्ली तर तुम्ही म्हणू शकाल नॉनव्हेज आहे. ते ओळखायला थोडंसं अवघड आहे. पण म्हणजे गार पाण्यामध्ये टाकायची आणि जी खाली जातील ते म्हणजे हे करायला बरं. आजकाल म्हणतात की डॉक्टर वगैरे पेडिट्रिशियन पण, मी माझ्या मुलांना पण दाखवते तर म्हणतात की मिल्क देऊ नका, मिल्क देऊ नका. हे खूप ट्रेंड चाललंय. नाहीतर आपण आपल्या लहानपणी खूप दूध प्यायचो आणि आपले आई बाबा दूध दे, दूध काय होतं, दूधच, दूध 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 म्हणजे खूप चांगलं. आणि आजकाल दूध म्हणजे बिलकुल चांगलं नाही. म्हणजे असं एवढा डिफरन्स का झालाय? तर मिल्क हा प्रकार चांगला का नाही म्हणतात, कारण इवन जेव्हा मिल्क रोजच्या रोज काढल्या जातात, आजकाल मिल्क बनवण्यासाठी जी जनावरं वापरली जातात तर ती मोठ्या प्रमाणात गोठे असतात. अगोदर आपण लहान असताना काय होतं की 1 ते 2 गायी किंवा 1 ते 2 म्हशी असायच्या प्रत्येक शेतकऱ्यांकडे, आणि ते एक शुद्ध दूध
आपल्याला घरपोच मिळायचं, त्याच्यामध्ये काही प्रकार ऍड नव्हता. आता तुम्ही पाहाल की ज्या प्रकारे अशा गोठ्यांमध्ये त्यांना जनावरांना जे अन्न दिलं जातं तेही रासायनिक आहे, आणि त्यांना पाणवण्यासाठी ही लोक परत अगेन ग्रोथ हार्मोन वापरतात, है ना. तर त्यामुळे काय होतं की त्या दुधामध्ये आपल्याला ते ग्रोथ हार्मोन मिळतं, आणि तो प्रकार मग असं होतं की तुम्हाला मग हार्मोनल इम्बॅलन्स स्टार्ट करतो. तो एक भाग झाला. आता बऱ्याच वेळेस असंही आहे की तुम्हाला रासायनिक दूध मिळायला लागले. रासायनिक दूध कसं की दूध थोडं घेतात, त्याच्यामध्ये इतकी रसायने मिसळले जातात की त्या दुधाचे प्रमाण समजा तुम्ही 1 लिटर दुधामध्ये 10 लिटर दूध बनवलं जातं. मग यामुळे काय आहे की तुम्ही जास्तीत जास्त केमिकल. मग आता सोपा उपाय काय, जसं मी सांगितलं की तुम्ही नॉनव्हेज अवॉइडच केलेलं बरं. तसाच प्रकार आहे की यामुळेच आपण सांगतो की दूध अवॉइड केलं. जर तुम्ही खात्रीशीर आहात की तुम्हाला गोठ्या म्हणजे तुम्हाला जे दूध मिळतंय की हे नैसर्गिक चारा खाणारी ज्या गाई गुऱ्या आहेत नैसर्गिक चारा खातात आहे आणि ते तुमच्यापर्यंत नॅचरली येत आहे, तर नक्की हे दूध दिलेलं चांगलंच आहे. जे एवढं फूडचं आणि याचं भीती वाटतेय की सगळंच सोडून द्यावं असं वाटायला नाही. कॉन्टॅमिनेशन भरपूर झालेलं आहे. त्या कॉन्टॅमिनेशनमुळे आपल्याला ते अवॉइड करणं गरजेचं होत आहे आजकाल. मला विचारायचंय की चपाती खावी की भाकरी खावी? रात्री असं काय नाही, कधीही चपाती खावी भाकरी खावी, किती चपाती खावी? राईट. आता हे चपाती प्रकार जो आहे ना, जसं मी म्हटलं की कुठलीही गोष्ट लोकल म्हणजे आपल्या भागामधली खाण्यासाठी. आता बऱ्याच जणांना असं वाटलं कारण आपल्या जनरेशन मध्ये ते पाहिलं नाही, गहू हा प्रकार भारतीय नाही है ना. तो हा प्रकार आलाय US आणि ह्या सगळ्या कंट्रीज मधून. आता आणि त्यातल्या त्यात जो ओरिजिनल गहू आहे यालाही संकरित करण्यात आलेला आहे. हा जो ओरिजिनल गहू कुठे हे अजून आपल्याला माहितीच नाही. आपल्या भारत देशात तर तो संकरितच आलेला आहे. आता हा भाग एक झाला की आपले, जसं मी सांगितलं की आपली पचनक्रिया ही नेहमी लोकल गोष्टींसाठी बनलेली असते. तर हा गहू लोकल नसल्यामुळे आपल्याला पचन हा प्रकार प्रॉब्लेमॅटिक होतो. त्याच्यामध्ये काय की गव्हामध्ये ग्लुटेन नावाचा प्रकार असतो. बऱ्याच लोकांना ह्या ग्लुटेनची फूड सेन्सिटिव्हिटी असते, म्हणजे ते पचन होतच नाही. आपण खातो पण पचन होत नाही, त्यामुळे बऱ्याच लोकांना त्या ऍसिडिटीचा प्रॉब्लेम चालू होतो. तर गहू हा प्रकार तुम्हाला जितका जास्त अवॉइड करता येईल तेवढा अवॉइड केलेला बरं. आणि मी सांगेल की ज्यांना खूप जास्त ऍसिडिटीचे प्रॉब्लेम आहे आणि माहिती नाही की कुठलं अन्न आपण खाल्लं तर आपल्याला काय प्रॉब्लेम होतात, त्यांनी फूड इन्सेन्सिटिव्हिटी टेस्ट जर केली तर ती तुम्हाला खूप फायदेमंद होईल, किंवा मला काय खाल्लं नाही पाहिजे हे तुम्हाला लगेच कळून येतं. आता हा गहू प्रकार कमीत कमी खाल्लेला बरा. आता ज्वारी यासाठीच आपण सांगतो, ज्वारी, नाचणी, बाजरी यासाठी आपण सांगतो कारण हे लोकल आहे. आणि तुम्हाला तुम्ही जेव्हा गहू खाता तर तुम्हाला कार्बोहायड्रेट हे जास्त प्रमाणात मिळतात, आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत जसं फायबर आहे, प्रोटीन आणि ह्या गोष्टी आहेत ह्या खूप कमी प्रमाणात मिळतात. बाजरी किंवा भाकरी ह्यामध्ये घ्याल तर तुम्हाला कार्बोहायड्रेट बरोबर बाकीचे जे पोषक तत्व आहेत तेही थोडेसे चांगल्या प्रमाणामध्ये मिळतात आणि पचनासाठी छान आहे. आणि मग चपातीला वरून तेल लावतो, हातून घडी घालताना तेल लावतो, परत वरून आहे ते तूप घेतो. राईट. तर त्याचा जो आपण फुलका म्हणतो तो प्रकार केलेला चांगला. ऑफकोर्स फुलका बनवताना लक्ष ठेवा की तुम्ही तो गॅसवरती डायरेक्ट नाही करत, राईट. तर गॅसचा प्रकार कसा असतो, गॅसमध्ये बरेचसे गॅसेस असतात ते डायरेक्ट आपल्या याला लागतात. आता तर बरेचसे लोक काय करतात, आपण जी भरत्याची वांगी वगैरे डायरेक्ट आपण त्याच्यावरती टाकतो, तर ते तो प्रकार अवॉइड केला पाहिजे. मग त्याला अल्टरनेटिव्ह गॅसवरती कढईमध्ये थोडस तुम्ही कढईमध्ये करू शकता, किंवा त्याला आजकाल चांगले मेश येतात है ना. तर मेश असा प्रकारचा असावा की जोपर्यंत तुम्हाला हीटच फक्त यावी तिथपर्यंत है ना, ते जळायला नाही पाहिजे त्या. ओके. आता हे झालं फूड रिलेटेड. आता आपण डे टू डे लाईफ मध्ये थोड्या काय एक्सरसाइजेस करू शकतो, की वर्किंग वुमन आहे, हाऊस वाईफ आहे, किंवा इन जनरल कोणीही, की ह्या थोड्याशा तरी एक्सरसाइज तुम्ही कमीत कमी करू शकता. राईट. तर एक्सरसाइज सांगण्या अगोदर मला हे सांगायला आवडेल की तुम्ही हेल्दी, म्हणजे आपल्याला बऱ्याच वेळेस लोकांना काय वाटतं, मला कुठला आजार नाही आहे ना, माझं BMI व्यवस्थित आहे तर मी हेल्दी आहे, असं मी बारीक आहे म्हणजे हेल्दी आहे.
असा जो प्रकार आहे तो थोडासा कुठेतरी आपल्याला होलिस्टिक बघण्याची गरज आहे. तर तुम्ही हेल्दी कधी व्हाल, तर हे WHO ची डेफिनेशन आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन काय म्हणतं, तुम्ही जर ह्या 4 गोष्टी करत असाल तर तुम्ही हेल्दी आहात. फर्स्ट इज एक्सरसाइज, जो तुम्ही पॉईंट म्हटला. एक्सरसाइज बद्दल मी तुम्हाला आणखी नंतर डिटेलमध्ये बोलेन. दुसरा आहे ॲटिट्यूड. ॲटिट्यूड म्हणजे तुमचं पॉझिटिव्ह मेंटल ॲटिट्यूड. तुम्ही कुठल्या प्रकारचे विचार करता है ना, आणि तुमचे विचार हे सकारात्मक आहेत की नाही, हे खूप इम्पॉर्टंट आहे हेल्थसाठी. तिसरा गोष्ट येतं तुमचा रेस्ट. म्हणजे तुम्ही झोपता किती आणि तुमची झोप कशी आहे. आणि चौथा प्रकार आहे तो न्यूट्रिशन हा प्रकार आपण जवळपास कव्हर केलेला आहे, की त्याच्यामध्ये सर्व पोषक तत्व हे तुम्हाला मिळतात आहे की नाही, ते खूप इम्पॉर्टंट आहे. आता तुम्ही बोलताय एक्सरसाइज बद्दल है ना. एक्सरसाइज हे डेली तुम्ही करायलाच हवे, राईट. जसं फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो की ना, इवन तुम्ही तुमची व्हेकल 8 दिवस बसून असेल तरी बरेचसे प्रॉब्लेम चालू होतात. आपण म्हणतो की ॲटलिस्ट ती 2-3 दिवस रन व्हायला पाहिजे. आता हे आपली शरीर हे जे आहे हे खूप मोठं कॉम्प्लेक्स मशीन आहे, राईट. आणि आता ह्या आजकालच्या फास्ट लाईफमध्ये आपल्याला फिजिकल ॲक्टिव्हिटी, हालचाल जी आहे खूप कमी आहे. आता ही हालचाल कमी असल्यामुळे एक्सरसाइज त्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. आता तुम्ही गावाकडे बघाल तर शेतकरी लोक काही वेगळी एक्सरसाइज नाही करत, पण त्यांची फिजिकल हालचाल एवढी असते की त्यामुळे एक्सरसाइज करण्याची गरज नाही है ना. आता एक्सरसाइज तुम्ही काय करू शकता है ना, तर आणि कधी करू शकता है ना. नॉर्मली मॉर्निंगमध्ये केलेली ही फायद्याची असते. का? कारण तुमचा एक एनर्जी देतं एक्सरसाइज, जेणेकरून तुम्हाला दिवसभर एनर्जेटिक फील करण्यासाठी येतं. जर तुम्हाला सकाळी जमतच नसेल, सायंकाळी करू शकता, तुम्ही दुपारी करू शकता है ना, त्याचा प्रॉब्लेम नाही आहे. आता एक्सरसाइज तुम्ही काय करू शकता है ना. नॉर्मल वॉकिंग इज अ गुड एक्सरसाइज, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही एक नॉर्मली 40 ते 45 मिनिट वॉकिंग करू शकता. तर तुम्हाला वॉकिंग जमत असेल छानपैकी तर तुम्ही थोडं रनिंग पण करू शकता. ओके. त्यानंतर काय की तुम्ही योगा, सिम्पल योगाने स्टार्ट करू शकता है ना. प्रत्येक एक्सरसाइज तुम्ही 40 ते 45 मिनिट करा. कुठल्याही प्रकारचे मी सांगतो, मिनिमम 40 ते 45 मिनिट तुम्ही करायला हवं, राईट. आता याच्यामध्ये योगामध्येही बरेचसे प्रकार आहेत, तर तो तुम्ही प्रॉपर फॉर्म शिकायला हवा, राईट. असं नाही की जस्ट स्टार्ट केलंय तुम्ही, यूट्यूब व्हिडिओ पाहायला स्टार्ट केलाय, तर थोडंसं तुम्ही अगोदर एखाद्या ट्रेनरकडून शिकून घ्या आणि तुम्ही योगा हा प्रकार करा. प्राणायाम खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या लंग्ससाठी, ओव्हरऑल तुमच्या डिटॉक्सिफिकेशनसाठी. प्राणायाम तुम्ही जर आठवड्यातून 2 ते 3 वेळेस केले, उत्तम. प्राणायाम किती वेळ करायचं काही, तेही 45 मिनिट. तुम्ही प्राणायामचा प्रकार कसा आहे, तुम्ही 10 ते 20 मिनिट केला तरी भरपूर होतो. नंतर तुम्ही योगासोबत प्राणायामला क्लब करू शकता, हरकत नाही. त्यानंतर येतं की वेट ट्रेनिंग, जे जिममध्ये आपण जातो है ना. जर तुम्हाला जिममध्ये जाणं शक्य नाही, तुम्ही एक डंबेल तर नक्की बाय करू शकता है ना. नॉर्मल डंबेलचे एक्सरसाइज करू शकता. आता बऱ्याच स्त्रियांना वाटतं की मी जिममध्ये गेले आणि वेट उचलायला लागले तर माझे मसल्स हे पुरुषांसारखे दिसायला लागतील. तर हा भाग लक्षात असू द्या की मसल्स जे स्त्रियांमध्ये असतात आणि जे पुरुषांमध्ये असतात, हा फरक येतो का? कारण पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरोन नावाचा हार्मोन हा खूप जास्त प्रमाणात असतो, त्यामुळे त्यांची मसल टोनिंग ही वेगळ्या प्रकारे येते आणि तो हार्मोन स्त्रियांमध्ये कमी असतो. तर त्यामुळे तुम्ही एक्सरसाइज, तुम्ही वेट्स उचला, हे सहजासहजी तुमचे बायसेप्स हे दिसायला लागणार नाही. आणि तुम्ही कदाचित कुठल्या सोशल मीडियामध्ये पाहिले असतील की विमेन बॉडी बिल्डर्स पण आहेत, पण त्यांचं न्यूट्रिशन हे खूप जास्त प्रमाणात वेगळ्या लेवलला असतं, सप्लिमेंटेशन खूप हाय लेवलला असतं, त्यांचं एक्सरसाइज रुटीन 2 ते 3 तास मिनिमम असतं दिवसातून. त्यामुळे त्यांचे ते मसल्स हे बनायला लागतात. सहजासहजी तुमचे मसल्स बनणार नाही. नॉर्मल वेट ट्रेनिंग कराल ते तसं पुरुषांसारखं टोनिंग हे येणार नाही. तर नक्की हे वेट ट्रेनिंग करायला पाहिजे, की त्याच्यामुळे तुम्हाला काय होईल. बऱ्याच वेळेस लोकांना वाटतं की माझं हे फॅट जे आहे फक्त पोटावरती आहे ना. हे फॅट हे बऱ्याच वेळेस तुमच्या दंडामध्ये असतं है ना, मांड्यांमध्ये असतं, थाईज बरोबर काफ्समध्ये असतं. तर हे तुम्ही जोपर्यंत वेट ट्रेनिंग नाही करत तर ते लूज होण्यासाठी मदत होत नाही. तर तुम्ही वेट ट्रेनिंग ॲटलिस्ट 2 ते 3 दिवस
आठवड्यातून करा, है ना. तर हे प्रकार तुम्ही, आणि त्याबरोबर तुम्ही झुंबा, है ना, कार्डिओ एक्सरसाइजेस, जेणेकरून तुमच्या हार्ट आणि लॉंग लाईफसाठी खूप उपयुक्त राहते. तर एरोबिक्स एक्सरसाइजेस ह्या करू शकता. त्यानंतर काय की तुम्ही त्याबरोबर हिट ट्रेनिंग जे म्हणतो आपण, की ज्याच्यामुळे तुम्ही प्रत्येक एक्सरसाइजेसमध्ये गॅप कमी घेता, तर त्या ट्रेनिंग्स तुम्ही करू शकता. आयसोमेट्रिक एक्सरसाइजेस ॲड करू शकता. तर महत्त्वाचं काय की तुम्ही एकाच प्रकारची एक्सरसाइज हे लॉंग काळासाठी करू नका. आता तुम्ही बघाल की बरेचशी लोक काय करतात, वॉकिंग वॉकिंग वॉकिंग, है ना, रोजच वॉकिंग करतात. शरीरालाही काय होतं, शरीर पण म्हणतं की अरे ठीक आहे, हे रोज वॉकिंग करताय, यूज टू होऊन जातं, आणि त्यामुळे तुमचं समजा एखाद्या तुम्ही वेट लॉस जर्नीमध्ये असाल तर ते कमी व्हायला लागतं. ओके, एक टाईपची नाही ठेवायला पाहिजे. तुम्ही इथे मिक्सअप करायला पाहिजे. तुमचा आठवडा हा मिक्सअप एक्सरसाइजेस मध्ये गेला पाहिजे. आणि स्लीप किती असली पाहिजे, आणि असं की म्हणजे मोस्ट ऑफ सगळे म्हणतात की 8 hours स्लीप गरजेची आहे, ते सगळ्यांनाच माहिती आहे. पण असं असतं का की कधी रात्रीची 4 तास घेतली, दुपारची 4 तास घेतली, 8 तास माझे कंप्लीट झाले, असं चालतं का? नाही, तो प्रकार नाही. जसं नॉर्मली आपण म्हणतो की ठीक आहे, आता मी अभ्यास केला, सकाळी 2 तास केला, दुपारी 2 तास केला, हा इक्वल आहे. तर नाईट जी आपण रात्रीची झोप घेतो त्याबाबत बोलल्या जाते. जेव्हा 6 ते 8 तास आपण म्हणतो तर हे रात्रीच्या झोपेबद्दल आहे. आता प्रत्येकाचं जे शरीर आहे, प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारची झोप लागते. तर कुणाची, महत्वाचं काय याच्यामध्ये, तुमची जी डीप स्लीप आहे ही किती तास होते. नॉर्मली ही डीप स्लीप जी आहे ते 2 ते 3 तास मिनिमम ही व्हायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये कुठलंही डिस्टर्बन्स नसतं. डीप स्लीप म्हणजे नॉर्मली बघा 1 ते 3 वाजायच्या दरम्यान तुम्हाला एक डीप स्लीप मध्ये आपण असतो, है ना, आणि ह्या डीप स्लीप मध्ये डिस्टर्बन्स हा नसायला हवा. तर तुम्ही हे जे 6 ते 8 तास झोपतात, तर याच्यामध्ये डीप स्लीप किती आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. आता तुम्ही बरीचशी लोक बघाल की त्यांना इवन 3 ते 4 तास लोक, म्हणजे ही कुठली लोक असतात, ही साधू संत लोक जे आहेत, तर ती लोक 3 ते 4 तास डीप स्लीप मध्ये जातात. तर ती डीप स्लीप जर तुमची असेल तर 6 ते 8 तासामध्ये घ्या, किंवा इवन 6 तास तुम्ही घेतली तरीही चालेल. इम्पॉर्टन्स आहे, म्हणजे स्लीपचं इम्पॉर्टन्स आहे, खूप महत्वाचं आहे. काय होतं, तुम्ही झोपल्यानंतर तुमच्या बऱ्याचशा गोष्टींना रेस्ट मिळते, आणि त्यामध्ये तुमचं एक आपण म्हणू शकतो की सफाई चालू असते शरीराची, है ना. रात्री तुमचे वेगळे हार्मोन्स काम करायला लागतात, जे हार्मोन्स सिक्रेट होऊन तुम्हाला एक क्लिन्झिंग प्रोसेस चालू होते, है ना. तुमच्या ब्रेनमध्ये क्लिन्झिंग प्रोसेस चालू होते, है ना. त्यानंतर तुमच्या पोटामध्ये, तुमच्या लार्ज इंटेस्टाईन, स्मॉल इंटेस्टाईन, प्रत्येक प्रकारामध्ये क्लिन्झिंग प्रोसेस ही चालू होते. आणि जर तुम्ही झोप व्यवस्थित नाही झाली, त्या क्लिन्झिंग प्रोसेसला कुठेतरी अडथळा येतो, आणि ती क्लिन्झिंग प्रोसेस जर नाही चालू झाली तर मग तुम्हाला वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. बऱ्याच स्त्रियांना झोप कमी झाल्यामुळे डार्क सर्कल्स दिसायला लागतात, एजिंग लवकर यायला लागते, त्याबरोबर डोळे हे खोल जायला लागतात, त्यानंतर तुम्हाला पिंपल्सचे प्रकार चालू होतात. तर ह्या सगळे प्रकार चालू होतात. तर डीप स्लीप आणि नॉर्मल स्लीप ही खूप इम्पॉर्टंट. जसं आपण स्लीपचं इम्पॉर्टन्स बघितलं, तर तसंच मेडिटेशनचं पण काही इम्पॉर्टन्स असेल. नक्की. आता हे स्लीप म्हणजे रेस्ट, मी तुम्हाला जसं 4 प्रकार सांगितले तुमच्या गुड हेल्थसाठी. आपण एक्सरसाइज पाहिली, त्याबरोबर रेस्ट पाहिली, राईट. आणि स्लीपच्या नंतर तुम्ही जेव्हा मेंटल हेल्थवरती येता, मेंटल हेल्थ म्हणजे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड कधी येईल, तर ते तुमच्या मेंदूमध्ये तुम्ही काय घालता त्याच्यावरती अवलंबून आहे, है ना. तर तुम्ही फक्त मेडिटेशनवरती फोकस करताय, मी एक ओव्हरऑल मेंटल हेल्थवरती तो सांगण्याचा प्रयत्न करेन. मेंटल हेल्थसाठी तुम्ही काय करू शकता, ऑफकोर्स तुमच्या सराउंडिंगला लोक कुठल्या प्रकारची आहे, राईट. ही पॉझिटिव्ह मेंटल ॲटिट्यूड वाली लोक आहेत की तुम्हाला मागे खेचणारी लोक आहेत, राईट. हे खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही त्याच निगेटिव्ह लोकांमध्ये असाल तर तुमची मेंटल हेल्थ ही चांगली नसणार आहे, है ना. तर मेंटल हेल्थ चांगली राहण्यासाठी तुम्ही ऑफकोर्स काही छानशी पुस्तकं वाचू शकता. तुम्हाला जी आवडते त्यापासून सुरुवात करा, पण तुमच्या मेंदूमध्ये काहीतरी चांगलं गेलं पाहिजे.
राईट. नंतर काय आहे की जसं सहवास मी सांगितलं, सहवास हा चांगल्या लोकांचा असू द्या तुमच्या आजूबाजूला. नंतर तिसरा प्रकार तुम्ही जो म्हटला की मेडिटेशन, है ना. मेडिटेशन म्हणजे काय की असं नाही की खूप साधू संत लोक करतात असा प्रकार नाही. मेडिटेशन मुळे काय होतं, तुम्हाला प्रेझेंट मुमेंटला अवेअर राहण्यासाठी खूप मदत होते. आणि प्रेझेंट मुमेंटला अवेअर राहण्यासाठी मदत म्हणजे काय की तुम्ही तुमच्या मनामध्ये की तुमच्या मेंदूमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विचार राहणार नाही. आणि वेगवेगळ्या प्रकारचे विचार न राहिल्यामुळे काय तुमच्या मेंदूवरती स्ट्रेस कमी असेल. आणि मेडिटेशन हे हेल्प करतं ते स्ट्रेस कमी करण्यासाठी. सिंपल मेडिटेशन करू शकता तुम्ही की एक जनरल तुम्ही तुमच्या श्वासोच्छवासाकडे लक्ष देऊ शकता. एक 5 मिनिटापासून सुरुवात करू शकता. कधीही केलं तर चालतं मेडिटेशन? कधीही केलं तरी चालतं. बेटर टाइम काय आहे मेडिटेशन करायचा? मेडिटेशन बेटर एक तर तुम्ही सकाळी लवकर करा जिथं कुठलाही डिस्टर्बन्स नसेल, किंवा संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर करा की तुम्हाला एक बेटर स्लीप मिळण्यासाठी मदत होईल. आणखी मला एक ॲड करायला आवडेल की मेडिटेशन करताना तुम्ही कुठलीही एक तुमच्या घरामध्ये एक अशी जागा बघा की जिथे तुम्हाला डिस्टर्बन्स कमी असेल आणि त्याच जागेवरती बसून रोज मेडिटेशन करा, तर फायदा जास्त होईल. हे तर झालं आपल्या एजवाल्यांचं. लहान मुलांना पण मेडिटेशन करता येतं का, किंवा म्हणजे आपण शिकवू शकतो का? कारण की ते लोक खूप चंचल असतात, ते 100 विचार करतात, एका जागी बसून जेवत पण नाहीत, तर त्यांना करता येईल का? नक्की नक्की. आता लहान मुलांमध्ये तुम्ही हे एक्सपेक्ट नाही करू शकत की ते विचार काय करतात, राईट. तर लहान मुलांमध्ये आजकाल तुम्ही इव्हन प्री स्कूलमध्ये लोक ब्रीथ इन ब्रीथ आउट हे शिकवतात. आणि आपण त्यांना कुठल्या प्रकारापासून सुरुवात करू शकतो? प्राणायाम पासून सुरुवात करू शकतो लहान मुलांना. कमीत कमी एक 4 ते 5 वर्षापासून त्यांना नक्की करू. प्राणायाम मेडिटेशन जरी नसलं तर श्वासाकडे लक्ष ठेवण्यासाठी तुम्हाला खूप मदत मिळते की आपलं कॉन्सन्ट्रेशन एका गोष्टीवर राहण्यासाठी प्राणायाम खूप मदत करतो. तर प्राणायामपासून आपण सुरुवात करू शकतो. नंतर ब्रीदिंगवरती लक्ष ठेवण्यासाठी आपण लहान मुलांना ते करायला लावू शकतो. नक्कीच याचा फायदा काय होईल की त्यांना सवय असल्यामुळे त्यांची थॉट प्रोसेसची क्लॅरिटी आणि स्ट्रेस मॅनेज करण्यासाठी हळूहळू त्यांना नक्की मदत होईल. थँक्यू. आपण खूप प्रश्न विचारले सरांना फिटनेस बद्दल, डाएट बद्दल. तुम्हालाही काही फिटनेस बद्दल क्वेश्चन्स असतील तर कमेंटमध्ये सांगा, सर त्यांची नक्की उत्तर देतील. आपण एका नवीन एपिसोड सोबत येऊया सरांसोबत. त्याच्यामध्ये असतील की वुमन्सशी रिलेटेड ज्या क्वेरीज आहेत, पीसीओडी, थायरॉइड किंवा वुमनची हेल्थ किती इम्पॉर्टंट आहे आणि त्यांनी काय काय केले पाहिजे, तर ते आपण नवीन एपिसोडमध्ये बघूया. थँक्यू.